विभागातील जिल्हे. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. त्यामध्ये आपण बघितलं आहे कोकण विभागातील जिल्हे, त्याच्यानंतर पुणे विभागातील जिल्हे. आज आपण पार्ट 3 बघणार आहोत, भाग 3. त्याच्यामध्ये नाशिक विभागातील जिल्हे. नाशिक विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात ते आधी बघून घेऊया. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळाने सर्वात जास्त मोठा असलेला जिल्हा हा कोणत्या विभागात आहे, तर तो आहे नाशिक विभागामध्ये. तो कोणता जिल्हा आहे, तो आहे अहमदनगर. अहमदनगरचं आता नाव बदलण्यात आलेलं आहे, अहिल्यानगर केलेलं आहे. चला तर मग आपण गोष्टीच्या स्वरूपात जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवायची नाशिक विभागातली. आज मी तुम्हाला सांगणार आहे नंदूची गोष्ट. नंदू नावाचा एक मुलगा असतो आणि त्याला जायचं असतं शिर्डीच्या साईबाबाला. शिर्डी येथील साईबाबाचं दर्शन घ्यायचं असतं. तो राहत असून नंदूवरून जिल्ह्याचं नाव घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, नंदुरबार. मग त्याला शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी जायचं आहे. मग जेव्हा आपण मंदिरात जात असतो तेव्हा आपण काय करतो, आधी आंघोळ वगैरे करतो की नाही. मग नंदू काय करतो, सकाळी लवकर उठतो. थोडंसं हिंदीमध्ये बोलते मी. नंदू सकाळी लवकर उठतो, नहा धोके जल लेता है. नंदू हा काय करतो, सकाळी लवकर उठून नहा धोके जल लेता है. नहा धोके वरून धुळे आणि जल लेता है वरून जलगाव. त्याला कुठे जायचं आहे, शिर्डीला. मग शिर्डी कोणत्या जिल्ह्यात आहे, शिर्डी हे अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. मग शिर्डी अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. इथे बघा नाशिक विभागामधलं हा आहे इथे नंदुरबार आणि इथून म्हणजे दुसरं टोक आहे, ह्या विभागातलं दुसरं टोक अहमदनगर. त्याला कुठे जायचं आहे, अहमदनगरला शिर्डीच्या मंदिरात जायचं आहे. मग तो काय करतो, नंदू सकाळी उठतो, आंघोळ वगैरे करतो, नहा धोके जल लेत आहे. नंदूवरून नंदुरबार, नहा धोकेवरून धुळे आणि नहा धोके धुळे जल लेत आहे वरून जलगाव. त्याला जायचं आहे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीला. मग तो कोणत्या मार्गे जातो, नाशिक मार्गे तो अहमदनगर येथील शिर्डीला जातो. बघा, नंदू सकाळी लवकर उठकर नहा धोके जल लेकर नाशिक मार्गे तो कुठे जातोय, अहमदनगर येथील शिर्डीला जातोय. बघा, नंदूवरून नंदुरबार, धुळेवरून नहा धोके धुळे, त्याच्यानंतर जल लेत आहे जलगाव, नाशिक मार्गे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरमधील शिर्डी येथे जातो साईबाबाच्या दर्शनासाठी. नाशिक, त्याच्यानंतर आहे हा अहमदनगर जिल्हा. ठिकाणं लक्षात ठेवायची. वरचं टोक सर्वात उत्तरेकडचा जिल्हा बघा, उत्तरेकडील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक आणि हे आहे अहमदनगर.